आलं का लक्षात काय सांगितलं ते? हो, आलं लक्षात. सगळं सांगितलंय तसंच व्हायला हवं. हो साहेब, अगदी तसंच होणार, काळजी करू नका. आणि मला कागदपत्र संध्याकाळपर्यंत हवे आहेत, कळलं ना? हो हो, आज होतील ना, पाठवून देतो तुमच्याकडे. आणखीन एक, ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये, कळलं? जो काय धमाका व्हायचा आहे ना, तो संध्याकाळी व्हायला हवा. कसला धमाका? कसला धमाका? आत्ताच तर तुम्ही फोनवर बोलत होतात ना, कसला तरी धमाका वगैरे. अच्छा अच्छा, संध्याकाळचा धमाका ना. एक काम करा, घरातल्या सगळ्यांना संध्याकाळी हॉलमध्ये बोलवा. एक धमाकेदार बातमी सांगायची. बातमी? कसली हो? आता जर ती तुम्हाला आधीच सांगितली तर सरप्राईज काय राहणार? राहणार का? नाही ना. काय बोलायचं? ते साहेबांबद्दल बोलायचं होतं. साहेबांबद्दल? काय? ते त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे? त्यांच्या मनात नक्की काय चाललंय हे तर मला माहिती नाही. हां, फक्त आज सगळ्यांसमोर ते तुझ्याबद्दल काहीतरी बोलणार आहेत एवढंच कळलं. माझ्याबद्दल काय काय बोलणार आहेत नेमकं? काय बोलायचंय ते नाही माहिती मला. रागवलेत का? रागवले असतील ना तर सगळ्यांसमोर बोलायला नको ना. विराजच समोर बोलले तर आणखी त्रास होईल त्याला. आता कुठे सगळं नीट होत चाललंय त्यांच्या. विराजसला आता आता कुठलाही मानसिक धक्का नको, नाहीतर आणखी तब्येत बिघडेल त्याची. का? नाही, विराजची तब्येत का बिघडेल पुन्हा? आता काय केलंस आणखीन तू? का तुझा तो झिपऱ्या लवर बॉय परत आलाय? बापरे सुमित, मी ना टीव्हीवर पाहिलंय हो, हे असे आशिक वगैरे लोक असतात ना, तसं बदला घेण्याकरता काही करतात. देवा. सुमित खरं खरं सांगा, सुमित तुमची नाही ना अशी कोणी लैला अशी डोकं फिरलेली वगैरे? तू सोबत असताना मी दुसऱ्या कोणाबद्दल विचार तरी करू शकतो का? असो ये तू काय बघते का? लक्षात ठेव, आता विराजची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. आणि त्याला जर का काही बरं वाईट झालं ना तर खैर नाही. आश्चर्याचा धक्का संध्याकाळी मिळेलच, आणि ती फक्त सुरुवात असेल धक्क्यांची. तुझ्याबद्दल एक मोठी गोष्ट मला सगळ्यांसमोर सांगायची. तू समारंभात माझी जी काही मदत केलीस, माझ्याबद्दल जे काही बोललीस, त्याची मला परतफेड करायची आहे.
लक्षात ठेव, आता विराजची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. आणि त्याला जर का काही बरं वाईट झालं ना तर खैर नाही. राधा, हे बघ राधा, आता अजून सरप्राईज नको आहे. मला माहिती आहे तुलाही त्रास होत असणार आहे. कसलाही विचार करू नकोस, बोलून टाक बिनधास्त. विराजस, डोक्यातून विचार जातच नाही येत रे. हे बघ राधा, अगं माझं राधा, राधा राधा राधा, काय झालं तुला? काय होतंय? बरी आहेस ना तू? विराजस, मला ना असं खूप भीती वाटते. भीती वाटते? कसली भीती वाटते? हे बघ राधा, तुला घाबरायचं काही कारण नाही. मी आहे ना, काहीही होणार नाहीये. सांग, काय भीती वाटते तुला? नाही, काही नाही. राधा, ए राधा, राधा, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, माझ्याकडे बघ. काय होतंय? बोल माझ्याशी. सांग मला, कसली भीती वाटते? बिनधास्त सांग. नाही, नको विराजस, नको. राधा, राधा, माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. हे बघ, हे बघ, इथे दुसरं कोणीच नाहीये. आहे का कोण आपल्या आजूबाजूला? नाहीये ना? कोणी ऐकणार आहे का आपण काय बोलतोय ते? नाही की नाही? सांगून टाक, बोल, काय होतंय? विराजस, माझ्या मनात एकच विचार येतो की आज संध्याकाळी काय होणार आहे. असं ना खूप घाबरल्यासारखं होतंय मला. असं असं म्हणजे बिराजदारांच्या सुनबाई तुम्हीच का? हो. हे घ्या. एक मिनिट, ह्यात काय? हे त्यांच्यासाठी आहे. हे घ्या. एक मिनिट, साहेबांनी सगळ्यांसमोर उघडायला सांगितलेलं आहे. राधा, काय लिहिलंय त्याच्यावर? बक्षीस आहे राधाचं. कार्यक्रमात मला राधाच्या हातची मिसळ खावी लागली, त्यामुळे अखेर राधाचा मसाला माझ्यापर्यंत पोहोचला. ज्या मसाल्याला मी नावं ठेवली, ज्या मसाल्याचा धिक्कार केला, तोच मसाला मला खावा लागला. विराजसला जर मी फील्ड ट्रिपवर पाठवलं नसतं तर कदाचित
या मसाल्याशी आणि राधाशी माझा संबंधच नसतो. पण माझ्या नशिबात हा मसाला होता. आणि सून म्हणून राधाही. त्याचं हे बक्षीस आहे तिच्या विजयाचं. वकील साहेब, काय लिहिले त्यामध्ये? करार आहे. राधाच्या मिसळीचा मसाला हा बिराजदार मसाल्यात समाविष्ट केलेला आहे असा निर्णय घेण्यात आलेला आहे. दादा, अरे हे काय केलंस तू? हे कधी ठरलं होतं काम? या घरचे सगळे निर्णय मी घेतो. मी ठरवलं, ठरलं. राधानी हे कमवलंय तिच्या कष्टाने, तिच्या मेहनतीने आणि तिच्या चांगुलपणाने. राधाचं स्वप्न होतं की तिचा मसाला जिंकावा म्हणून. आणि कार्यक्रमात तिने बिराजदार साहेब हे माझे आयडल आहेत आणि कायम राहतील असं सुद्धा सांगितलं. मी फक्त माझ्याकडनं तिची स्वप्न पूर्ण करतोय एवढंच. बाबा, थँक्यू. विजेंद्र, अगदी योग्य केलंस बघ. हो ना राधा, अभिनंदन. हं. काय सुनबाई, आता कसं वाटतंय? जीव भांड्यात पडला ना आता? नाहीतर काय, सकाळपासून अगदी काळजी करत होती. हो ना, आम्हाला पण किती त्रास झाला. तुला कसला त्रास झाला? अरे, बहिणीला त्रास झाला म्हणजे आपल्यालाही त्रास होणारच ना. ते जाऊ दे, सोड. पण वहिनी, तुला आता कसं वाटतंय? बिराजदारांच्या सुनेने केलेला मसाला आता मार्केटमध्ये पोहोचणार. बाबा, याची काही गरज नव्हती. तुम्ही मला सून म्हणून स्वीकारलं, हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. अगं, असं कसं? खरं सांगायचं तर मी काहीच केलं नाही. हे तू कमवलेलं आहेस. कसं आहे, माझा हक्क आहे, मला द्या, माझा हक्क आहे असं म्हणून हे मिळत नसतं. त्याकरता हक्क सिद्ध करावा लागतो. आणि तो हक्क तू कमावलायस, तू मिळवलायस. सुमित, हा तुझा मसाला. ये घे. थँक्यू बाबा. आणि एक गोष्ट, या मसाल्याची चव, या मसाल्याची निर्मिती आणि ह्याचं मार्केटिंग, याचे सगळ्याचे अधिकार
तुझ्याकडे असणार आहे. तू ठरवणार आहेस या मसाल्याचं काय करायचं आणि काय नाही ते. वा राधा वा, आज तुझं खूप कौतुक वाटतंय मला. छान काम केलंस तू. अगं ए अनामिका, नुसती बघत का उभी राहिलीस? तो फोन घे आणि जरा ती काय ते तू काय बनवतेस ते मोबाईलवर काय बनवतेस? रील रील रील. हा ते रील का काय ते बनवत्या पोरीच्या मसाल्याचं. गुड आयडिया बाबा. थांब. नाही म्हणजे राधाला सवय नाहीये ना, उगीच गांगरून जाईल म्हणून नको. काय हरकत नाही, फोटोला तर नाही गांगरणार. विराजस, तू आमचा फोटो काढ. आज हिच्या मसाल्यानी आणि हिनी या घरात स्थान मिळवलंय. मोठी गोष्ट आहे ही बातमी आणि हा फोटो उद्या शहरातल्या सगळ्या वर्तमानपत्रात यायला हवा. काय सुमित? फोटो काढ. स्माइल प्लीज. काही काय झालं? आशिका वर निघून आलीस? मग काय करू? महाआरतीसाठी थांबू त्या राधाच्या? चल आपण जाऊया तीर्थयात्रेला. इथे तुला काही मिळणार नाहीये. काही असं म्हणाले का काका? नाही तर काय, ते मुद्दामून आपल्याला खिजवण्यासाठी राधाचं कौतुक करतायत. आपल्याला काही मिळू नये ना म्हणून राधाला स्वीकारलंय. शेवटी रक्तावरचं प्रेम. पण हे तुमच्या बापाला कळत नाही ना. त्यांचं तर पुतण्यावर प्रेम होतू चाललंय. आत्ताही बसलेत रील कसा बनवायचं शिकवत. मूर्खाचा बाजार. आई, पण आपण आत्ता काय करायचंय? काहीतरी तर करावंच लागेल ना राजवीर. मी पण अशी हातावर हात घेऊन बसणार नाहीये. भांडायला लागलं ना तरी चालेल, पण हक्क मिळवणारच. आणि जर या घरामध्ये त्या राधाला स्थान मिळणार असेल ना तर आपल्याला पण मिळायला पाहिजे, नाहीतर कुणालाच नाही. आता घरी मजा येणार आहे. देवयानीचा चेहरा बघितला का कसा झाला होता ते? हो, पण साहेब त्या काही बोलल्या नाहीत. दुखतंय का? नाही साहेब. नाही ना आता? हा हा, दुखते साहेब. दुखतंय ना? आणि आता एक गोष्ट लक्षात घे सुबीर, सहनशक्तीच्या बाहेर गेलं ना की तोंड उघडतंस. आलं लक्षात साहेब. अरे सुमित भाऊजी, अहो काय झालं? काय रे, त्याला अजून विश्वास बसत नाहीये की साहेब इतके बदलले कसे. म्हणून जरा कानाला चिमटा काढून दाखवत होतो त्याला. तुमचा बसलाय विश्वास का? नाही नाही, माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. व तुम्ही एवढी चांगली आनंदाची बातमी दिली म्हणूनच तर तोंड गोड करायला आले. घ्या पेढा घ्या. भाऊजी घ्या तुम्ही. खरंच खूप बरं वाटतंय. तुम्ही राधाला मनापासून स्वीकारलं आणि ही सगळी धडपड तुम्ही आपल्या मुलाच्या आनंदासाठीच करता ना. खूप खुश आहे आज. अगदी खरंय, बरोबर बोललात तुम्ही. राधाला हे सगळं मिळायलाच हवं. तिची योग्यताच आहे तशी. पण नुसतं पेढ्यावर कसं भागणार?
मग चांगलं पंचपक्वानांचं जेवण हवं, ते सुद्धा राधाच्या हातचं. वा वा. जसं ठरलंय तसं विचार. विराजस, अरे कशाला, कोणी बघेल ना. हा विचार. बिराजदारांचा मसाला आहे का? कोणता मसाला? मिसळ मसाला. कोणता मिसळ मसाला? राधाचा मिसळ मसाला द्या. अहो मग असं सांगा ना, राधाचा मिसळ मसाला. संपलाय. हा, संपला? काय करणार, जेव्हापासून मार्केटमध्ये आलाय तेव्हापासून फक्त ह्याच मसाल्याची डिमांड आहे. हाच मसाला सगळे लोक नेतात. महाराष्ट्राचं स्टेपल फूड झाली आहे वाटतं राधा मसाल्याची मिसळ. बिचारा तिचा नवरा, त्या बिचाऱ्याला किती जेलस फील होत असणार. त्याच्या बायकोच्या हातची चव अख्खं जग खातंय. हो का? खरंच? नाही, उलट प्रचंड अभिमान वाटतोय तुझा. राधा, स्वप्न पूर्ण झालं तुझं. नाही म्हणजे मला माहितीच होतं की तुझ्या मसाल्यामध्ये दम आहे. हा, पण आता ही गोष्ट सगळ्यांना कळणार. राधा मॅडम, आता मसाल्यांमध्ये सुद्धा तुमचं राज्य, राणी सरकार. काही काय बोलतोय विराजस? काय झालं? मी बाबांबद्दल चुकीचा समज करून घेतला. राधा, ह्याच्यात तुझी काहीच चूक नाही. आणि अगं सोड तो विषय. राधा, खूप मोठी अचीवमेंट आहे तुझी. त्याचं पण टेन्शन आलंय मला. टेन्शन? मला जमणार आहे सगळं विराजस. अरे का नाही जमणार, नक्की जमेल. कसं आहे, माणूस पाण्यात पडला ना की मग बरोबर पोहायला शिकतो. आणि तुला सवय आहेच की, अनुभव आहे. आता फक्त तुला अजून मोठं मिसळ सेंटर चालवायचं. 10 लोकांच्या ऐवजी 10 लाख लोक खातील इतकंच. 10 लाख? आता कसली काळजी नाहीये ना अजून? नाही. एखादं झुरळ वगैरे नाहीये ना? झुरळ? कुठे कुठे झुरळ? नाहीये, डोंट वरी.